आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आता बातमी अवकाळी पावसाची। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत, तर अक्कलकोट तालुक्यात देखील जोरदार पाऊस झालेला आहे। रस्त्यावरती पाणी साचलंय, त्यामुळे बसलेगाव ते गरोळगी या दोन गावांची वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे। नागरिकांना प्रवास करण्यासाठी देखील अडचणी येत आहे। दरम्यान अक्कलकोट तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर आपण ही दृश्य बघतोय, मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे हा मार्ग पूर्णतः बंद झालेला आहे। सोलापूरमध्ये ही अवकाळी पाऊस याचे दृश्य आपण पाहतोय। अवकाळी पावसामुळे रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे, अगदी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण बघतोय, एकीकडे जिल्ह्यात अवकाळीनं थैमान घातलेलं आहे, नदी नाल्यांना देखील पूर आलेला आहे आणि यामुळे पिकांची नासाडी होण्याची, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। सोलापुरात अवकाळीनं एकच थैमान घातलं असल्याचं आपण बघतोय। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अक्कलकोट या तालुक्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं अशी शक्यता आता व्यक्त केली जाते। मात्र आपण बघितलं तर बसलेगाव ते गरोळगी या दोन गावांची वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे आणि सोलापुरात देखील आज अवकाळी पावसानं हे थैमान घातलेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय्या यांच्याकडून। विश्वभूषण, आपण बघतोय सोलापुरात आता अवकाळीचं थैमान बघायला मिळतंय, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। सविस्तर माहिती या संदर्भात। सेजल, नक्कीच आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं की हवामान खात्यानं अलर्ट दिलेला होता की मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर मागच्या 1.5 ते 2 तासापासून अक्कलकोट तालुका असेल, बार्शी तालुका असेल किंवा उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो थेट इथल्या शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय। खरं तर काही भागांमधला जो संपर्क आहे गावांचा तो सुद्धा होऊ शकलेला नाहीये। अक्कलकोट तालुक्यामध्ये बसलेगाव असेल, गरोळगी असेल, या दोन गावांची वाहतूक सुद्धा आता सध्या बंद झालेली आहे। काही गावांमधला वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे, झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि फळबागांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विश्वभूषण, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।